नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त कुरकुरीत, खमंग आणि कमी तेलकट असा साबुदाणा वडा कसा करायचा ते बघणार आहोत. हे वडे अगदी मस्त असे कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता अगदी छान असे वरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे झालेले आहेत. इतके छान चवीला लागतात की सगळेजण आवडीने खातील आणि सर्वांच्या आवडीची रेसिपी आहे. त्यामुळं मस्त ही रेसिपी तुम्ही या उपवासाला नक्की करून बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि यामध्ये पाणी टाकून मस्त धुवून घ्यायचं आहे. म्हणजे यामधलं सगळं धूळ वगैरे चालली जाते. त्यामुळं हे धुवून घ्यायचं आहे. तर आता हे स्वच्छ आपण पाण्याने मस्त धुवून घेतलेलं आहे. यामधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं. तर इथं मी पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. यामध्ये आणखी आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतला होता. तर 1 वाटीच यामध्ये मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुमचा साबुदाणा कसा आहे त्यावर तुम्ही पाणी कमी जास्त करून घेऊ शकता. कधी-कधी साबुदाणा मुरत नाही. त्यामुळं यामध्ये थोडं कोमट पाणी करून टाकायचं म्हणजे छान मुरतो. तर आता हे 2 घंट्यासाठी आपल्याला असाच बाजूला ठेवायचं आहे. 2 तास झालेली आहे. तर साबुदाणा तुम्ही बघू शकता कसा मस्त असा मोकळा झालेला आहे. यामध्ये पाणी राहिलं नाही किंवा कच्चाही राहिला नाही. अगदी मस्त जसा पाहिजे तसा छान असा टम्म फुगलेला आहे. तर बघू शकता तुम्ही कसा मस्त आपला साबुदाणा नरम झालेला आहे. कडक राहिला नाही. तर असा मस्त फुगल्या गेलेला आहे. तर आता हा साबुदाणा आपण दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. इथं मी पूर्ण साबुदाणा या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे. इथं 2 बटाटे उकडलेले घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपल्याला यामध्ये किसून टाकायचे आहे. तर मध्यम आकाराचे असे बटाटे घ्यायचे. जास्त मोठा बटाटा असेल तर एक छोटा घ्यायचा आणि एक मोठा घ्यायचा. तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण हे बटाटा यामध्ये किसून घेणार आहे. असा बटाटा किसून घेतल्यावर यामध्ये गाठी किंवा फोडी राहत नाहीत. त्यामुळं असा मस्त किसून यामध्ये छान असा चुरून घ्यायचा आहे. म्हणजे हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं. असा छान चुरून घेतल्यावर आपल्याला वडा बनवायला खूप सोपा जातो. म्हणजे तो तेलामध्ये टाकल्यावर सुटत नाही किंवा फुटत नाही. त्यामुळं मस्त असा चुरून घ्यायचा आहे. इथं मी 3-4 चम्मच असे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तो यामध्ये टाकायचा. 3-4 हिरव्या मिरच्या मस्त चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि मिरच्या तिखट नसल्यामुळं मी इथं अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकायचं आणि मस्त हा वडा छान गोल आणि कुरकुरीत होण्यासाठी इथं भगरीचं पीठ टाकलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मस्त असं एकत्रित करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण यामध्ये टाकून मस्त हा गोळा तयार करून घ्यायचा. यामध्ये मी थोडं भगरीचं पीठ टाकून घेतलं. यासाठी टाकलेलं आहे की आपला वडा जेव्हा बनवतो ना, तेव्हा वडा तेलामध्ये टाकल्यावर फुटत नाही. मस्त असा चिकटपणा येतो. तुमच्याकडे भगरीचं पीठ नसेल तर तुम्ही थोडं राजगिऱ्याचं पीठसुद्धा टाकू शकता किंवा शिंगाड्याचं पीठही टाकू शकता. इथं आपण चटणी करून घेणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. थोडंसं खोबरं यामध्ये टाकून घ्यायचं. तर सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरंसुद्धा टाकून घेऊ शकता. अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे. लिंबू नसेल तर दहीसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. मिरच्या यामध्ये अशा तोडून टाकायच्या म्हणजे त्या लवकर छान बारीक होतात. 1 चमचा इथं मी साखर घेतलेली आहे. कारण आपण लिंबू टाकलं त्यामुळे थोडी साखर टाकायची. गोड आंबट अशी चटणी खूप छान लागते. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडं पाणी टाकायचं. तुम्हाला चटणी किती पातळ हवी त्याप्रमाणे यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. तर बघू शकता मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही तेल जिऱ्याची फोडणीसुद्धा टाकून घेऊ शकता. इथं मी ही चटणी एका वाटीमध्ये मस्त अशी काढून घेतलेली आहे आणि हा गोळा मस्त आपला सेट झालेला आहे. मस्त मुरला. तर आता याचे छान वडे तयार होतात. तर इथं मी एक गोळा घेतलेला आहे. तुम्हाला ज्या आकाराचे वडे करायचे त्या आकाराचे तुम्ही इथं असे गोळे घेऊन असे वडे करून घेऊ शकता. तर मी असा मस्त इथं गोल असा वडा करून घेतलेला आहे. तर हे वडे आपल्याला असे करून घ्यायचे. सुरुवातीला असे वडे करून ठेवले
की तळताना आपल्याला ते तळायला खूप सोपे जातात. तर अशा पद्धतीने मी इथं पूर्ण वडे करून घेतलेले आहेत. इथं गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त गरम करायचं नाही, तर अगदी मध्यम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. जास्त तेल गरम केलं तर वरूनच हे तळल्या जातील आणि आतून कच्चे वडे राहतील. तर कच्चे वडे राहिले की ते नरम होतात. त्यामुळं मस्त असे मध्यम गॅसवर छान कुरकुरीत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे. वडे टाकल्या आपल्याला हे वडे पलटवायचे नाही, थोडे लालसर होऊ द्यायचे. तर बघू शकता थोडं यामधलं फेससुद्धा कमी होऊ द्यायचं आहे आणि नंतर याला असे पलटवून घ्यायचे आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त असे तळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे वडे छान कुरकुरीत होतात. जास्त गरम तेल झालं आणि त्यामध्ये वडा जर सोडला तर ते वडा फुटूसुद्धा शकते. त्यामुळं मध्यम गॅस ठेवायचा आणि त्या मध्यम गॅसवर मस्त असे वडे दोन्ही साईडने कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व वडे तळून घेऊयात. इथं मी सर्व वडे असे तळून घेतलेले आहेत आणि वडे छान खमंग कुरकुरीत झालेले आहे. तर बघू शकता या वड्याचा कलरही खूप छान झालेला आहे आणि असे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघू शकता मस्त असे कुरकुरीत वडे झालेले आहे. या एकादशीला मस्त असे वडे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.